तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा, मस्त आता शेळ्या चरतात आहे का नाही. 6 वाजलेत संध्याकाळचे आणि इकडं आता शेळ्या आपल्या चरायला साधारणतः एक अर्धा तास झालं सोडलेल्या. 5:30ला शेळ्या सोडल्या होत्या चरायला, कारण एवढं ऊन आहे ना आणि उन्हामुळं शेळ्यांना हे होऊ नये. हे बघा आल्या इकडं. तर ह्या साईडला आहे कांदा, बघितलं का? का इकडं कांद्याची काढणी चालू आहे. तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेराने दाखवती. आपल्या शेळ्या बघा कशा चरते ते. कारण काय माहिती आहे का, एवढं ऊन आहे ना, उन्हाचं सकाळी लवकर शेळ्या सोडल्या का नाही, 8 वाजता शेळ्या सोडल्या तर 10 10:30ला शेळ्या मी गोट्यात बांधतो आणि संध्याकाळी मग 5:30ला सोडायच्या आणि नंतर मग अंधार पडेपर्यंत चरून द्यायच्या. तर असं मस्त बघा आपलं मकाचं रान आहे आणि त्या रानामध्ये चरते ते शेळ्या. तर पूर्ण आपल्या ह्या सगळ्या गावरान शेळ्या आहेत. त्या शेळ्या बघा कशा आहेत ती 2 टाईप. बघा ही असा आपला कांदा आहे. तर कांदा काढायचं काम चालू आहे बघा सध्या. आज 3 दिवस झालं कांद्याची काढणी चालू आहे. इकडली झाली बघा काढून, म्हणजेच मार्केटला बी पाठवला, कारण वातावरण बघा असं होतंय रोजच. तर पाऊस आला तर ह्या कांद्याची नासाडीच आहे त्याच्यामुळं. आणि शेळ्यांचं खत चाललंय बघा. एवढं जर इकडं खाय आहे तर इकडं कांद्यात धरपडते ते का नाही. तर इकडं इथं आमचं आजोबा शेळ्यांना अडवतात आहे. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगू का, आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याचं काय होतं आहे, जर आपण 11-12 वाजता शेळ्या सोडल्या आणि दिवसभर उन्हात चारल्या का नाही, शेळ्या खात पण नाही, त्या सारख्या सावलीला पळते त्या आणि शेळ्या आजारी पडतात. पाणी कमी पडलं तर मग ज्या गाभण शेळ्या येतात त्या पण त्यांची म्हणजे गाभाडल्या जाते त्या. त्याच्यामुळं शेळ्यांची आता उन्हाळ्याची भरपूर काळजी घ्यायची. सकाळी 8 ते 10 10:30 वाजेपर्यंत शेळ्या चरून आल्या पाहिजेत. तर आता शेळ्या काय दम खायना त्या बघा. अर्धा पाऊण तास होता आला आता आपल्या शेळ्या इकडं चरते ते. आणि खरं सांगू का ताईंनो दादांनो, शेळी पालन करताना ना एका गोष्टीची खरंच खूप काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात ना साधारणतः 1.5-2 महिने उन्हाळा असतो ना, तोपर्यंत शेळ्यांची ना भरपूर काळजी घेतली पाहिजे. कारण कसं आहे, शेळ्यांना उन्हाळ्याचं ना भरपूर शक्यता असते शेळ्यांचं गाभडण्याची किंवा शेळ्या आजारी पडण्याची. कारण ऊन एवढं आहे ना, उन्हामुळं भरपूर शेळ्यांना पण त्रास होतोय. त्यासाठी सकाळचं थंड वातावरण आहे ना, तोपर्यंतच शेळ्या चारून आणल्या पाहिजेत. आणि संध्याकाळी 5-5:30ला ज्यावेळेस शिरवाळ पडतंय ना, त्याच वेळेस शेळ्या चराय बाहेर निघल्या पाहिजेत. नाहीतर दिवसभर मग गोट्यात राहिल्या पाहिजेत, कारण सावलीला गारव्याला राहिल्या पाहिजे त्या. कारण शेळ्यांना उन्हाने भरपूर घाबरल्यावानी होत्यात बघा. बघितलं का एवढ्या फास्ट चालते त्या ना शेळ्या, की शेळ्या आता डायरेक्ट घरी गेल्यावर थांबतेल्या. तर आता मस्त खाल्लंय त्यांनी, पोटबीट त्यांचं मस्त भरलंय आणि लगेच बघा आता घराकडे पळाल्या बघा. वाटेने बरोबर घरी निघते त्या, कारण त्यांना रोजची सवय आहे. आणि आपल्या शेळ्यांना म्हणजे कसं आहे की एवढ्या एवढ्या जागेत त्यांना भरपूर होतं, शेळ्यांना खायला भरपूर असतंय. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळी 1-2 तास चरल्या का नाही की त्यांची पोटं भरून जातात. पण आपल्या शेळ्यांची काळजी घ्या. जर आपल्या शेळ्या अशा म्हणजे भरपूर असते आणि तुम्ही शेळ्या चराय सोडत असताना, तर सकाळी 8 ते 10 10:30 आणि तिथून 5 ते 6 6:30 पावणे 7पर्यंत जोपर्यंत दिसतंय तोपर्यंतच शेळ्या चारा. कारण शेळ्यांचं म्हणजे दगावल्या जातात किंवा आपली नुकसान होती, गाभाडल्या जाते त्या. त्यासाठी शेळ्यांची काळजी घ्या. तर चला का इकडं तोडतात वांगी. या झाडाच्या अन्न काय दिसतं का इकडं वांगी तोडतात. तर तुम्हाला वांग्याचा प्लॉट दाखवते. आपला साधारणतः 1.25 एकर प्लॉट आहे आपला वांग्याचा. आणि कसा आहे ते दाखवते. भरपूर किडकी वांगी निघते. तर पोरं सगळीच आली बघा घरनं. तर काय झालं माहिती आहे का, बारकी बहीण आली आहे इंदूरवरनं. तिचं मिस्टर मेजर आहेत ती, आणि पोरं आल्यात त्याच्यामुळं वातावरण एवढं भारी झाले. आज दुपारी आल्यात आणि बघा इकडे बेड बोलवल्यात आहे आता. तर ह्याच्यावर काय लावायचं काय माहीत नाही मला, पण बेड तर बोलवून ठेवलेलं आहे इथं मस्त असं पायपा बिपा हातरून, ड्रीप ही हातरून. तर चला आता तुम्हाला दाखवते वांगी. आदो का आला इकडं, चल की तिकडंच. तर हे आहे आमचा आदूला बघितलं असेल तुम्ही. मग आदू कसं काय इंदोरची हवा आहे? चांगली आहे का? हाय कर मग. हाय. तर बघितलं का आपला
वांग्याचा प्लॉट मस्त आहे का नाही असं, म्हणजे झाडंही मस्त झाल्यात. पण विषय काय झाला माहिती आहे का, वांगी भरपूर निघतात पण ही बघा अशी खराब पण भरपूर निघतात. तर आता गाडी आलेली घरी, तर ही बघा आता इकडं तुम्हाला दाखवती, सगळी घरी निघाली आणि जेवढी तोडली होती तेवढी वांगी पण घेतली. म्हणजे कॅरेट घेऊन आता गाडीवरती घरी नेते ती या. तर मला इथं येईपर्यंत त्यांनी घेऊन गेले मग. आणि ह्याला फुलकळी पण बघा कशी लागली तुम्हाला दाखवती, लय भारी वांगी आले ती या. हो का, तरी झाडं अशी गच्च भरले ती फुलकळीनं आणि वांग्याने. काय नाजूक नाजूक वांगी पण बघा हो का अशी. पण भरपूर किडते ती, त्याला औषधं पण 2 दिवसाला चालू आहेत, पण तरी पण किडते ती भरपूर. तर असू द्या, चला बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला.